मला पालकांची थोडी शांतता, तांडवांचा नाद गुंजे, नटराजाचा वेश, सृजन व संहारांचा सुंदर हा संदेश। नृत्यमय ही सृष्टी सारी, नृत्यमय ही सृष्टी सारी, नटराजाचा चमत्कार, लय तालाच्या या खेळात ब्रह्मांडाचा साकार, नटराजाच्या या खेळात ब्रह्मांडाचाच आकार। दिव्यांचा उजेड पसरू दे, अंधार हा दूर होऊ दे, ज्ञान सत्य प्रेम प्रकाशी जग हे सुंदर होऊ दे, ज्ञान सत्य प्रेम प्रकाशी जग हे सुंदर होऊ दे। सनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय। नमो पार्वती पते, हर हर आपले शाळा समितीचे सदस्य माननीय श्रीयुत दीपक देशपांडे सर यांचे स्वागत सौभाग्यवती वैशाली रुईकर मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर छोट्या शिशु गटातील विद्यार्थी स्वागत गीत सादर करतील। प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे। प्रिय सौजन्य सन्मान्यशाली पाहुणे आले मने नम्र झाली, प्रिय सौजन्य सन्मान्यशाली पाहुणे आले मने नम्र झाली। भान रे गान पुरे सकल जनांचे, भान रे गान पुरे सकल जनांचे। प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे। पुढे बरं चला। पालकांनी जरा जोरदार टाळ्या उद्या, एवढ्या मोठ्या स्टेजवर या चिमुकल्यांनी स्वागत गीत म्हटलंय। हो, आपल्या आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर सौभाग्यवती वैदेही करंबेळकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते। सॉरी मी प्रज्ञा पाठक सरांचे माध्यमिक शिक्षण चाळीसगाव येथील आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल येथून झाले, तर उच्च माध्यमिक शिक्षण KR कोतकर ज्युनियर कॉलेज चाळीसगाव येथून घेतले। BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून त्यांनी MBBSचे शिक्षण घेऊन मुंबई येथील KEM हॉस्पिटलमधून MS म्हणजेच नेत्ररोग तज्ज्ञचे शिक्षण पूर्ण केले। डॉक्टर इयत्ता 10वी व 12वी या दोन्ही परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून मेरिटमध्ये आले आहेत। 12वीच्या परीक्षेत तर डॉक्टरांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत। डॉक्टरांना वक्तृत्व, निबंध, गायनामध्ये विशेष आवड असून अनेक स्पर्धांच्या माध्यमातून डॉक्टर अनेक बक्षिसांचे मानकरी ठरले आहेत। डॉक्टरांनी मुंबई, जळगाव, नंदुरबार येथील नेत्र रुग्णालयांमध्ये नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून रुग्णांना सेवा दिली आहे।
तसेच त्यांनी मुंबई, कोचीन, हैदराबाद येथे झालेल्या डोळ्यांच्या विविध आजारांवरील परिषदांमध्ये डॉक्टरांनी सहभाग नोंदविला आहे. डॉक्टरांनी चाळीसगाव तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी 26 जानेवारी 2015 रोजी चाळीसगावात भगवती नेत्रालय नावाने अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे डोळ्यांचे हॉस्पिटल सुरू केले आहे. त्यांच्या पत्नीही त्यांना वैद्यकीय व सामाजिक कार्यात तितक्याच हिरिरीने साथ देत असतात. डॉक्टर पाठक हे गुरुकुल ट्रस्टचे व बालविकास मंदिराचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मी स्वागत करते. तसेच आजच्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौभाग्यवती वैदेही करंबळेकर. डॉक्टर वैदेही करंबळेकर यांनी प्रसिद्ध महात्मा गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ वर्धा येथून स्त्री आरोग्य विषयातील पदवी संपादन केली आहे. त्या शैल्यशोभा स्त्री आरोग्य भुवन चाळीसगाव या अत्याधुनिक रुग्णालयाच्या संचालिका आहेत. शैल्यशोभा हे स्त्री आरोग्य क्षेत्रातील सर्व विकारांवर उपचार करणारे एक अत्याधुनिक रुग्णालय आहे. येथे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया केंद्र, फिटल मेडिसिन, गर्भातील बाळांमध्ये जन्मतः होणाऱ्या व्यंग दोषांची सखोल तपासणी तसेच नियमित स्त्री आरोग्य, प्रसूती व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध आहे. त्याशिवाय ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. मागील वर्षभरात 1200हून अधिक प्रसूती यशस्वीपणे पार पाडून सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्या सतत कार्यरत असतात. कोविड काळातील अतुलनीय वैद्यकीय सेवेसाठी दिव्य मराठी वर्तमानपत्र समूहातर्फे माननीय राजेशजी टोपे तत्कालीन आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले आहे. लोकमत सखी मंचातर्फे स्त्री आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना 2 वेळा नारी शक्ती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक सहभाग, कुटुंब वत्सल आणि हसतमुख स्वभावाच्या डॉक्टर वैदेही करंबळेकर विविध सांस्कृतिक व वैचारिक उपक्रमांमध्ये नेहमी सक्रिय सहभाग घेतात. त्यांचे ध्येय म्हणजेच निरोगी, निर्भय आणि निश्चिंत नारी घडविण्यासाठी सर्व वयोगटातील महिलांच्या शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी त्या सतत कार्यरत असतात. अशा बहुगुणी व्यक्तिमत्व असणाऱ्या प्रमुख अतिथींचा मी आपणास थोडक्यात परिचय करून दिला. धन्यवाद. केळकर मॅडमला मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. डॉक्टर श्री प्रसाद पाठक सर चेअरमन, पुष्पाताई जोशी बालविकास मंदिर चाळीसगाव मुख्याध्यापिका श्रीमती वैशालीताई रोईकर, आपल्या शाळा समिती सदस्य श्री दीपक देशपांडे सर, उपस्थित सर्व शिक्षकवृंद, पालक, माझ्या बालमित्रांनो, आज जाणता राजा या संकल्पनेवर आधारित छत्रपती शिवाजी महाराजांविषयी स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. मुळात असं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर पूर्ण जगासाठी आदर्श आहे. महाराजांच्या आयुष्याचे अनेक कंगोरे आहे. एक म्हणजे जपानसारख्या देशात किंवा अमेरिकेतील अतिप्रगत देशात सुद्धा महाराजांच्या युद्धनीती, कटुनीती, कूटनीती, राज्यशास्त्राच्या विषयावर अभ्यास केला जातो. दुसरे म्हणजे महाराजांच्या प्रत्येकातून एक चांगला गुण ओळखणं आणि एखाद्या व्यक्तीचे सामर्थ्य ओळखून त्यांच्याकडून काम करून घेण्याची पद्धत ही त्यांच्या राजदरबारातील विविध जाती, धर्म, पंथ आणि विविध देशातील पदाधिकारी. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरवणारा गनिमी काव्याची लढाईची पद्धत ही आजसुद्धा आपल्याला उपयोगी ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समावेशक दृष्टिकोन सांगणारी एक गोष्ट मला आठवते. एका जंगलात सुरू असलेल्या मोहिमेच्या मध्ये शिवाजी महाराजांना अपेक्षित यश येत नव्हतं. तेव्हा त्यावेळेस त्यांनी रात्री जंगलात एका झोपडीत म्हातारी आजी यांच्या झोपडीत आश्रय घेण्याचं ठरवलं.
तेव्हा रात्री जेवणाच्या वेळेस आजीने त्यांना एक गरम गरम भाकर वाढली. जेव्हा ते खायला गेले तेव्हा त्यांना अचानक चटका लागला. चटका लागल्यावर आजी लगेच त्यांना म्हणाली, अरे सावकाश सावकाश खा, शिवाजीसारखे काय खातो. तेव्हा अचानक महाराजांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की आजीने असे मला का म्हटले. आणि त्या बोलण्याचा त्यांनी राग न मानता त्यांनी आजीला विचारलं, तुम्ही असं मला का म्हटलं. त्यावर आजी म्हणाली की गरम भाकरीमध्ये हात टाकला तर चटकाच बसणार आहे, गरम भाकरीमध्ये हात टाकून उपयोग होणार नाही, त्यासाठी तुला कडेकडेने भाकरी खावी लागेल, तेव्हाच तुला भाकरी खावी लागेल. महाराजांनी तात्काळ यातील मर्म समजून घेऊन युद्धनीती बदलून शत्रूला घेराव घातला, त्यांची रसद तोडली आणि सफाईने लढाई जिंकली. अर्थात कुठलीही ओळख नसताना आजीचे साधेसुधे अनुभवाचे युक्तिरूपे रूपांतर करून लढाईमध्ये वापरणारा खरा हा राजा महानच असायला हवा. अशा या थोर राजांसाठी शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, भूमंडळी म्हटलेल्या ओळी निश्चितच सार्थक होतात. गुरुकुल ट्रस्ट संचालित पुष्पाताई जोशी बालविकास मंदिर चाळीसगावच्या शाळेने मराठी संस्कृती आणि मराठी बाणा संगोपनाच्या दृष्टीने बसवलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाची आजच्या पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणाऱ्या शिक्षण पद्धती किंवा समाजमानस जागृत करणारी निश्चितच उपयोगी ठरेल. या सर्व बालकलाकारांना त्यांच्या आता सुंदर या सादरीकरणाकरता त्यांना मी शुभेच्छा देते. तसेच सगळ्यांनी परिश्रम घेतलेले शिक्षक वृंद आणि त्यांच्या पालकांना माझे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलातंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ वैदेही करंबळेकर मॅडम, डॉक्टर सौ वैदेही करंबळेकर मॅडम, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती रुईकर मॅडम, शाळा समितीचे प्रमुख मान्य श्री दीपक देशपांडे सर, सर्व शिक्षिका शिक्षकेतर सहकारी, उपस्थित सन्मान्य पालक बंधू भगिनी, तसेच माझ्या लाडक्या छोट्या बालमित्रांनो, ज्यांच्या नावाचे स्मरण झाले की मनाला स्फुरण येते. स्वधर्मनिष्ठा, स्वराज्यनिष्ठा, स्वराष्ट्रनिष्ठा काय असते याचे स्मरण व्हावे. आदर्श पुत्र, ते आदर्श राजा कसा असावा याचे उत्तम उदाहरण जे आहेत अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विचारधारा या स्नेहसंमेलनात निवडल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व शिक्षिकांचे अभिनंदन करतो व आभार मानतो. लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकास शिवचरित्रातून खूप काही शिकण्यासारखे आहे. आपणा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की जेथे शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष होऊन गेले असा हा महाराष्ट्र आपली जन्मभूमी किंवा कर्मभूमी आहे. शिवबा परी जगिया दिलदार शूर व्हावे अशी आपल्या पाल्याबाबत येथील माऊलीची अपेक्षा असते. बालमित्रांनो, तुम्ही महाराजांपासून काय शिकाल तर महाराज आपल्या आई व वडिलांना वंदनीय मानत. तसेच तुम्ही सुद्धा आपल्या आई वडिलांचा आदर करून तुमच्या भल्यासाठी त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. शिवरायांजवळ बुद्धीचे तेज तर होतेच, पण त्याबरोबर विविध खेळ, शस्त्र चालविणे, गडकिल्ल्यांवर चढाई या गोष्टी देखील ते लहानपणी शिकलेत. पालकांनी सुद्धा येथून पुढे अभ्यासासोबत आपल्या मुलाने खेळ खेळावेत, एखाद्या कलेत पारंगत व्हावे हे देखील बघितले पाहिजे. आम्हा पालकांना सुद्धा शिवचरित्रातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. मातांनी जर जिजाऊप्रमाणे आपल्या पाल्यावर राष्ट्रभक्तीचे, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे संस्कार केले तर देशाचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल होईल. पुत्रावर पित्याने कसे प्रेम करावे याचे देखील शिवाजी महाराज हे आदर्श उदाहरण आहे. जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत होते त्यावेळेला त्यांच्यासोबत छोटे संभाजी महाराज देखील होते.
महाराजांनी अतिशय शिताफीने स्वतःची व संभाजी महाराजांची तेथून सुटका करून घेतली आणि छोट्या संभाजी महाराजांना सुरक्षित मथुरेत ठेवले आणि स्वतःवर स्वतः रिस्क घेऊन महाराज स्वराज्यात परतले, पण शंभूराजांना मथुरेत सुरक्षित ठेवले. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने शंभू महाराजांवर संस्कार केले, त्यांना वाढवले, तर शंभू महाराज सुद्धा एक धर्मवीर पराक्रमी योद्धा झाले. शिवचरित्र म्हणजे एक अथांग महासागर आहे, ज्याच्यात बहुसंख्य मोती रत्ने आहेत की ज्याच्यातला प्रत्येकाने एक जरी त्याच्यातून आत्मसात करायचं ठरवलं तरी आपलं जीवन सार्थक होऊ शकतं. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पालक बंधू भगिनी आपण सर्वजण एकत्र आला आहात. स्नेहसंमेलन म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी सभाधीटपणा येतो की एवढ्या सगळ्या 300 ते 400 प्रेक्षकांसमोर त्यांना आपल्या कलेचे सादरीकरण करायला मिळते. त्याचप्रमाणे स्वतः वैयक्तिक सादरीकरण करणं वेगळं आणि समूहात सगळ्यांच्या सोबत सादरीकरण करणं वेगळं. कारण प्रत्येकाच्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांना हावभाव किंवा नृत्य करायचे असते. तर ही एक खूप चांगली संधी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने ह्या बालगोपालांना मिळते. ह्या निमित्ताने सन 2025-26 मध्ये आपल्या बालवाडी विभागात तसेच गुरुकुल ट्रस्टमध्ये ट्रस्टची जी वाटचाल आहे त्याच्यात काही बदल आम्ही करण्याचे ठरवले आहे. त्याबद्दल मी 2 शब्द आपल्याशी बोलतो. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात नर्सरी, ज्युनियर KG आणि सिनियर KG म्हणजे लहान बालवाडी आणि मोठी बालवाडी यांच्यासाठी आम्ही CBSE पॅटर्न आता अंगीकार करणार आहोत. CBSE पॅटर्न अंगीकार करत असल्यामुळे आता ज्यांची मातृभाषा मराठी नाही पण ज्यांना आता गुरुकुलमध्ये शिक्षण घ्यायचे आहे असे सुद्धा पालक ह्या शाळेची आता निवड करू शकतात. त्यांच्यासाठी हिंदी इंग्रजीतून आमच्या शिक्षिका संवाद साधू शकतात त्या पाल्यांशी, म्हणजे पाल्यांना शिकण्यात काही अडचण येणार नाही आणि ते पाल्यसुद्धा मराठी ह्या शाळेत शिकू शकते. ABL किंवा PBL बेस्ड लर्निंग म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आणि प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हे आमच्याकडे सुरूच आहे. आपल्याला म्हणजे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे आपण बघत असाल की भाजीपाला विक्रेत्याशी संवाद किंवा जे प्रोजेक्ट घेतले जातात त्या माध्यमातून पण काहीतरी शिकवलं जातं. आजींनी सांगितलेली गोष्ट म्हणजे गोष्ट सांगण्यासाठी एखाद्या शनिवारी आजीला बोलवलं जातं, म्हणजे त्या गोष्टीच्या माध्यमातून पण हे लहान मुलं शिकतच जातात. म्हणजे केवळ फळा खडू यांचाच आधार नाही तर ह्या बालगोपाळांच्या मानसिक जडणघडणीचा विचार करून त्या पद्धतीने त्यांना शिकवलं जातं. आधुनिकतेची कास तर आपण धरलेली, पण त्याचबरोबर आपल्या भारतीय जी मूल्य आहेत, भारतीय जी संस्कृती आहे त्याचा कुठे विसर पडता कामा नये म्हणून शाळेत भोंडल्याची गीतं त्याचप्रमाणे आपले जे पारंपरिक सण आहे ते देखील साजरे केले जातात. जसे की दीपोत्सव, धुलीवंदन, दहीहंडी आणि त्याच्यात खूप छान ही लहान मुलं बालगोपाळ खूप सहभाग घेतात, हेही आपण बघत असाल. प्रशस्त हवेशीर चित्ररूपी वर्ग खोल्या आहेत. केव्हा तरी आपल्याला जेव्हा वरती जाण्याची संधी मिळते त्यावेळेला आपण निश्चित बघू शकतात की त्याच्या भिंती ज्या आहेत त्या आपण चित्रांनी रंगवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शिकण्यासोबत अभ्यासासोबत खेळाचे देखील जीवनात खूप महत्त्व आहे किंवा रोजच्या जीवनात ह्या मुलांनी खेळलं सुद्धा पाहिजे. मुलांनी काय आपण सुद्धा खेळलं पाहिजे. तर मुलांची खेळाची सोय व्हावी म्हणून गच्चीवर आम्ही एक खेळ उद्यान आता सुरू केलेले आहे. त्याच्यात विविध म्हणजे घसरगुंडी असेल, वजन काटा असेल, सीसॉ ज्याला आपण म्हणतो किंवा बॉल वगैरे असं सगळं साहित्य त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याचाही मुलं आनंदाने आस्वाद घेताना आपल्याला दिसतात. विद्यार्थी व पालक समुपदेशनासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक केली जाते किंवा त्यांना बोलवलं जातं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत, काही पालकांच्या अडचणी आहेत त्याच्यावर ते मार्गदर्शन करतात आणि सूचना करतात. त्याचप्रमाणे आता ह्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी सुवर्णप्राशन संस्कार पण सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांना गेल्या 12 वर्षापासून मी या विभागाचा चेअरमन आहे. तर गेल्या 12 वर्षापासून
जेणेकरून त्यांचे पोषणयुक्त आहार त्यांना मिळावा, सगळ्या विद्यार्थ्यांनी सोबत बसून आणि सारखंच खावं याची सवय त्यांना लहानपणापासूनच लागवे, हा त्यामागचा हेतू आहे. अभ्यासासोबत किंवा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसोबत विद्यार्थ्यांना कलेचे देखील शिक्षण मिळावे, संगीताचे शिक्षण मिळावे म्हणून आर्ट टीचर, संगीत टीचर यांची देखील नियुक्ती केली जाते. त्याचप्रमाणे ह्या 25-26 वर्षात रेल्वे उड्डाण पलीकडे जे राहणारे बालक आहेत, विद्यार्थी आहेत, म्हणजे धुळे रोड, रेल्वे उड्डाण पलीकडे धुळे रोड ह्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल स्कूल बस आपण सुरू करण्याचा विचार करत आहोत प्रायोगिक तत्वावर ह्या विद्यार्थ्यांसाठी, जेणेकरून विद्यार्थ्यांची शाळेत जे ने-आण, शाळेत आणि घरापासून जी ने-आण होते ती सुरक्षित व्हावी, सोयीस्कर व्हावी आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा. ही स्कूल बस फक्त गुरुकुल विद्यार्थ्यांनाच घेईल आणि शाळेत सोडेल आणि परत शाळेतून त्यांच्या घरी, फक्त गुरुकुल विद्यार्थ्यांसाठी. तर हेही प्रायोगिक तत्वावर सुरू करायचं आमचं नियोजन आहे. त्यासाठी जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल त्यावेळेला तुम्ही शाळेत मुख्याध्यापिका किंवा दीपक देशपांडे सर यांच्याशी अजून ते डिटेल तुम्हाला त्या बाबतीत देतील. तर असं सगळं चांगलं वातावरण आहे. तर पालकांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या मुलाच्या शैक्षणिक भवितव्यासाठी लहान बालवाडी किंवा मोठ्या बालवाडी गटापासूनच गुरुकुल संस्थेची निवड करावी असे या निमित्ताने मी आपणा सर्वांना आवाहन करतो. स्नेहसंमेलनात सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. झालेल्या माननीय सौभाग्यवती डॉक्टर कल्याणी प्रसाद पाठक मॅडम यांचे स्वागत सौभाग्यवती वैशाली रुईकर मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर एक विशेष स्वागत आपण करणार आहोत. ते डॉक्टरांच्या हस्ते होणार आहे. आपल्या गुरुकुल परिवारात नुकतीच दाखल झालेली आमची लेक गौरी राहुल कुलकर्णी ही आपलं डिजिटल मार्केटिंग प्रमुख हे पद भूषवते आहे. तर तिचे देखील स्वागत मी सरांना विनंती करते की त्यांनी करावं. प्रसाद पाठक सरांना विनंती करते. धन्यवाद सर. मी माननीय डॉक्टर सौभाग्यवती कल्याणी पाठक मॅडम यांना विनंती करते की त्यांनी बाल संस्कारा शिबिराबाबत पालकांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. मी सौ डॉक्टर कल्याणी प्रसाद पाठक. मी भगवती नेत्रालय चाळीसगाव येथे आयुर्वेद प्लस ऑप्थॅल्म अशी दोन्ही प्रॅक्टिस करते. मी तुमचा फार वेळ घेणार नाही आहे. मला माहिती आहे सर्वांना कार्यक्रमाची खूप उत्सुकता लागली आहे. मला फक्त एक छोटीशी अनाऊन्समेंट करायची होती की आपल्या गुरुकुल शाळेमध्ये येत्या 10 एप्रिलपासून 10 दिवसीय बालसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या संस्कार शिबिरामध्ये आपण बालकांचं मानसिक, भौतिक आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने थोडासा खेळ, त्याचबरोबर संगीत आहे, त्यानंतर त्राटक, योगा, जे योगा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले आहेत. तसेच मिड ब्रेड ॲक्टिवेशन हा एक नवीन कन्सेप्ट बऱ्याचदा पालकांनी ऐकला असेल. त्या दृष्टीने काही वेगवेगळे गेम्स आहेत, खेळ आहेत. तसेच मराठी सण
हे जसे आपण सेलिब्रेट करतोय ते फक्त आपण सेलिब्रेट करतो, त्यांचं आध्यात्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या मार्गदर्शन, ते का सेलिब्रेट करायचे, कसे सेलिब्रेट करायचे याचं पूर्ण मार्गदर्शन, माहिती मुलांना यामध्ये दिली जाईल. तसेच मुलांची मानसिकता जी आहे ती थोडीशी मोबाईल आणि टी व्हीपासून दूर व्हावी यासाठी वेगवेगळे गेम्स जे आहेत त्यांना त्यापासून कसं परावृत्त करता येईल याविषयी त्यांना मार्गदर्शन, तसेच त्यापासून दूर नेण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी आमचा असणार आहे. यामध्ये इन्क्लुडिंग असणार आहे वेगवेगळे गेम्स आहेत, सणांची वेगवेगळी माहिती, त्याचबरोबर त्राटक हे एक एकाग्रता वाढवणारं जे आयोगामध्ये सांगितलेले पद्धती आहे त्राटक, ती प्रत्येक मुलाकडून इथे करून घेतली जाणार आहे. मुलांकडून वेगवेगळे खेळ करून घेतले जाणार आहेत वेगवेगळे. त्याचप्रमाणे संगीत हा एक विषय याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे, जेणेकरून मुलांना संगीताचं बेसिक नॉलेज थोडं का होईना यायला हवं प्रत्येक मुलाला. तर हे जे शिबिर आहे ते येत्या 10 तारखेपासून सुरू होत आहे. 10 एप्रिल ते 20 एप्रिल या वेळेमध्ये गुरुकुलच्या प्रांगणावरती हे होणार आहे. यासाठी सगळ्या 5 ते 11 या वयोगटातील मुलांना एंट्री देण्यात आलेली आहे. या शिबिरासाठी तुम्ही संपर्क करू शकता. मी स्वतः म्हणजे तुम्ही संपर्क करू शकता माझ्याशी, सौ रुईकर मॅडमांशी आणि श्री दीपक देशपांडे सरांसोबत. अधिक माहितीसाठी तुम्ही कॉलवरही विचारू शकता. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर पुष्पाताई जोशी बालविकास मंदिराच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती वैशाली रुईकर मॅडम यांनी आभार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. कुठलाही कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी सर्वांचं जे काही सहकार्य लाभतं किंवा जे सर्वांचे मदतीचे हात लागतात अशांचे आभार मानणं हे योगाने आलंच. जसं वाक्याचे हा एंड पूर्णविरामाने होतो तसं आपल्या ह्या कार्यक्रमाचा पूर्णविराम हा आभार प्रदर्शनाने होत आहे. आणि हे गोड जबाबदारी संस्थेने माझ्यावर दिली त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानते. आपल्या आजच्या समारंभाचे प्रमुख अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रसाद पाठक सर यांनी आपल्या समारंभाचं अध्यक्षपद स्वीकारलं त्याबद्दल पुष्पाताई जोशी बालविकास मंदिराच्या वतीने मी प्रथम त्यांचे आभार मानते. आपल्या समारंभाच्या प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर वैदेही करंबेकर यांनी येण्याचं इथे मंजूर केलं आणि आमच्या छोट्या बालगोपालांना छान असं गोष्टीवर मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. शाळा समिती सदस्य दीपक देशपांडे सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आपले साऊंड सिस्टीम वलेदादा मोरेदादा यांचेही मनपूर्वक धन्यवाद. डिजिटल स्क्रीनचे उत्तमरित्या सादरीकरण आणि प्रसारण करणारे गोपाळ डिजिटलचे श्री भरत भाऊ, उत्तम रंगमंच व बैठक व्यवस्था देणारे रंगरेज मंडप, बॅनर आयडिया आणि संकल्पना देणारा गौरी कुलकर्णी आणि अमोल येवले सर, प्रभावी सूत्रसंचलनासाठी सहाय्य करणारे श्री रवी देशपांडे सर, तसेच हा हॉल आम्हाला उपलब्ध करून देणारे डॉक्टर विनायक चव्हाण सर, गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थ्यांना नृत्य शिकविणाऱ्या कृतिकाताई गुरव, सहकारी शिक्षिका, शिक्षकेतर वर्ग कर्मचारी आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपण पालक बंधू भगिनी, आपल्या ह्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणे अशक्यच आहे. वेळोवेळी आपली अनमोल अशी साथ आम्हाला मिळतेच आहे, पण आपलेही खूप खूप धन्यवाद. तसेच माझ्या या छोट्या बालगोपाल चे मी कौतुक करते आणि त्यांना ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते. गुरुकुल परिवारातील सर्व ज्ञात अज्ञात अशा जे काही सहकारी आहेत ज्यांनी आम्हाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले, ह्या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता आपण ज्या कार्यक्रमाची वाट
बघत आहोत तो कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होणार आहे. पुढील सूत्र मी श्री रवी देशपांडे सरांकडे देत आहे. लवकरच आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. माननीय चेअरमन साहेबांनी आत्ता आपल्याला शाळेविषयी सविस्तर असं सांगितलेलंच आहे. कसं आहे, 0 ते 7 या वर्षामध्ये मेंदूचा विकास होत असतो आणि मेंदूतील न्यूरॉन्सची 70% जोडणी या 7 वर्षामध्ये पूर्ण होत असते. या वयात ग्रहणशक्ती म्हणजेच ग्रास्पिंग पॉवर सर्वात जास्त असते आणि या वयात मेंदूत उमटलेले ठसे कायम राहतात आणि त्यामुळे या वयात पंच ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेले ज्ञान आयुष्यभर लक्षात राहतं आणि त्यामुळे या वयामध्ये जास्तीत जास्त चांगलं सकारात्मक ज्ञान सुसंस्कार देण्याचा प्रयत्न असावा आणि या सगळ्यांचा विचार त्यावेळेच्या संचालक मंडळापासून तर आत्तापर्यंतच्या संचालक मंडळांनी केलेला आहे. तसंच शाळा व्यवस्थापन, शिक्षक हे सर्व हा विचार करत असतात आणि त्यानुसारच शाळेमध्ये होणाऱ्या उपक्रमांची रचना केली जाते आणि त्यामुळेच एक वेळ तट्ट्यांमध्ये भरणाऱ्या शाळेचं हे भवितव्य आधुनिक रूप आपल्याला आज पाहायला मिळतंय. अर्थातच या सर्वांमध्ये पालकांचा मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद हा महत्त्वाचा होता. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगलं दर्जेदार शिक्षण आणि उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण कसं देता येईल याचा विचार सातत्याने संचालक मंडळ, शाळा व्यवस्थापन हे करत असतं आणि हे सगळं करत असताना आधुनिकतेचा बदलत्या काळानुसार योग्य तो बदल हा केला जातो. जगात कसे बदल होत आहेत, भविष्यात काय होऊ शकतं याचा विचार सातत्याने केला जातो. उदाहरणं भरपूर देता येतील, सांगता येतील. डॉक्टर साहेबांनी सविस्तर आत्ता त्याची चर्चा तुमच्याशी केली आहे. वेळेअभावी हे सगळी उदाहरणं सांगता येणं शक्य नाही, पण आत्ताची एक घटना नुकतीच सांगतो. आत्ता झालेल्या पालक सभेमध्ये, सहविचार सभेमध्ये माननीय सचिव साहेबांनी संचालक मंडळाचा झालेला निर्णय जाहीर केला. CBSE पॅटर्न आपल्या शाळेमध्ये सुरू करण्याची घोषणा केली आणि 2च दिवसांनी महाराष्ट्राच्या माननीय शिक्षण मंत्र्यांनी CBSE पॅटर्न टप्प्याटप्प्याने राज्यभर लागू करण्याची घोषणा केली. स्नेहसंमेलन हा सुद्धा आपल्या इतर उपक्रमांपैकी एक उपक्रम. हा उपक्रम सुद्धा या विचारातून कसा सुटू शकेल? हे स्टेज डेअरिंग, सवादीटपणा, सुप्त कलागुण यांना वाव, मनोरंजन हे तर आहेच, पण मनोरंजनाबरोबरच आपली संस्कृती, आपला इतिहास हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहीत व्हावं, नकळत त्यांचं याच्यातून शिक्षण व्हावं. या सर्वांचा विचार करून आपण दरवर्षी एक विषय घेऊन, एक थीम घेऊन पूर्ण कार्यक्रमाची रचना करत असतो आणि हीच रचना, हाच विचार आपल्या 3ही विभागांमध्ये बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक त्या त्या वयोगटानुसार हा सगळा केला जातो. आणि आजचा आपला विषय आहे जाणता राजा. शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित हा कार्यक्रम आपण सादर करीत आहोत. नांदत होता आणि घात झाला. 8000 पठाण दख्खनवर तुटून पडले. त्यांचा म्होरक्या होता अल्लाउद्दीन खलजी पठाण आणि रामदेव रायाला नमो चंडमुंड भंडासुर खंडनी दुर्गे उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे महाराष्ट्र धर्म रक्षिके बये दारुघड 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 दारी उभा मी आई कधीचा कांजून गेलो पार सांग भवानी तुझ विन आम्हा कोण असे आधार दारू घडबया ता दारू घडबया 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 महिषासुर मर्दिनी आई तूच महाकाली तू
तूच चंडिका तू जगदंबा तू शेरावाली शोधू कुठान कसा तुला मी लाख तुझे अवतार दारू घडबयाचा दारू घडबया दारू घडबयाचा दारू घडबया दारू घडबयाचा दारू घडबया दारू घडबयाचा दारू घडबया दिन दुबळाची माता सशी असुरांचा तू काळ यमन माजले संकट आले आज तुझे हे बाळ चमत्कार तू दाखव कर गे यवनाचा संहार चमत्कार तू दाखव कर गे यवनाचा संहार दारू घडबयाता दारू घडबया दारू घडबयाता दारू घडबया दारू घडबयाता दारू घडबया दारू घडबयाता दारू घडबया निजलीस आई आज कुठे तू कशी तुला जागवू स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू स्वातंत्र्याचे अमृत देई नसे मागणे फार स्वातंत्र्याचे अमृत देई नसे मागणे फार दारू घडबयाता दारू घडबया दारू घडबयाता दारू घडबया दारू घडबयाता दारू घडबया दारू घडबयाता दारू घडबया आई जगदंबे भवानी माते हे रेणुका माते कालिका माते हे शांता दुर्गे रणचंडी के तू हे माँ काली तू हे महालक्ष्मी हे माँ साई हे अष्टभुजा तू हे एकवीरा तू हे तेलंग लक्ष्मी पंढरपूर वासिनी हे सप्तशृंगी तू हे माँ काली तू हे दारू घडबयाता दारू घडबया 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 तुळजा भवानी माता की अजून एकदा जोरदार टाळ्या आमच्या चिमुकल्यांसाठी. आणि बळेने दार उघडलं. शालिवाहन शकाच्या 1551व्या वर्षी म्हणजेच दिनांक 19 फेब्रुवारी शुक्रवार 1630 शुक्लनाम संवत्सरात उत्तरायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर शुभक्षणी अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचं वैभव व्यक्त करणारं 5 ग्रह अनुकूल आणि उच्चीच असलेल्या शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पवित्र उदरातून एक तेजस्वी बालकाने जन्म घेतला. त्या पवित्र क्षणी किल्ल्याच्या भिंतीही आनंदाने निनादल्या, वाऱ्याने मृदुंग वाजवले आणि सूर्यमालालाही अभिमान वाटावा असं सिंह जन्माला आला. सूर्य उगवतो तो अंधाराच्या साम्राज्याचा नाश करतो, पाऊस बरसतो तो धरतीतील सुपीक करतो आणि काही जन्म असे असतात जे इतिहास घडवतात. आपण आज ज्या महापुरुषाच्या बाल्यावस्थेचे गीत गाणार आहोत ते म्हणजे स्वराज्याचे संस्थापक, जनतेचे रक्षक, धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज. हा पाळणा म्हणजे केवळ एक बालकाचा झुलवा नव्हे, हा होता हिंदवी स्वराज्याच्या भविष्यातील तेजस्वी सिंहाचा पहिला डोलारा. चला तर मग त्या तेजस्वी बालशिवरायाच्या आठवणीत भक्तिभावे ऐकूया झुलवा पाळणा बाल शिवाजीचा. सादर करता मोठा शुशुगट. चौधरी कुश सोनार शिवाजी महाराज वेदांत देवरे.
भिवंडी दिवंडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या, साऱ्या जगाला कळू द्या, अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय. असते कदम राज आलं, असते कदम. शंखनाद भिनला आज आभाळी, जाणत हा राजा अवतरला जगती. शंखनाद भिनला आज आभाळी, जाणत हा राजा अवतरला जगती. झळझळत्या रक्तात ढिंगी पेटली, झळझळत्या रक्तात ढिंगी पेटली. धगधगली नसा रुद्र ज्वालामुखी. असते कदम राज आलं, असते कदम राज आलं, असते कदम. राज रायरेश्वराची शपथ यांच्या हाताखाली शिक्षण घेत होते. 15 वर्षांचे झाल्यावर हळूहळू एक जीवाभावाचे सवंगडी ते स्वतःभोवती गोळा करत होते. घोड्यावरून रपेट मारायला शिकलेले होते. पुण्याच्या दक्षिणेला 25 कोसांवर भोर तालुक्यात रायरेश्वर म्हणून एक अत्यंत पवित्र, रमणीय आणि प्राचीन असं शिवमंदिर आहे. रायरेश्वराची पिंडी स्वयंभू आहे. कारी आणि आंबवडे या जयदेव देशमुखांच्या गावालगत खूप उंच, अतिशय अवघड अशा सह्याद्रीच्या शिखरावर झाडीत हे मंदिर आहे. शिवाला अशी स्थाने फार प्रिय. तो तेथे दर्शनात जाई. त्याने व त्याच्या दादाजी नरसप्रभू गुप्ते या सवंगड्याने मिळून रायरेश्वराच्या पूजे अर्चेची व्यवस्था सुरू केली. शिवाजंगम नावाच्या गृहस्थास त्यांनी पूजेसाठी नेमलं. बाजी कालस्कर, यशाजी कंक, बाजी प्रभू देशपांडे, कान्होजी जयदे, जीवा महाला असे जीवाला जीव देणारे निष्ठावान सहकारी यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि एकमेकाला अंतर न देण्याच्या आणाभाका शपथा घेतल्या. रोहिरेश्वराच्या मंदिरात काही ठिकाणी याचा उल्लेख रायरेश्वर, वाळिंब्यांनी याचा उल्लेख रोहिरेश्वर, काही ठिकाणी रोहिरेश्वर असा उल्लेख आपल्याला या ठिकाणी सापडतो. बघूया हा प्रसंग. या दिवशी आम्ही स्वराज्य निर्माण करू. स्वराज्याची राज्यभावीतून श्रींची इच्छा. हर 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 हर. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. पावन झालेलं हे भूमीचं पान, जेथे शूरवीरांचे पाऊल उमटले, जेथे शिवरायांचा नारा घुमला, त्या मातीचं ऋण मानतं आजही आम्ही अभिमानानं ते म्हणतो. हे फक्त गाणं नव्हे तर मराठी मनगटातली ताकद आहे. डोंगर दऱ्यातून निनादणारा तोच आत्मसन्मान, तोच वाज्वल्य अभिमान जो शिवरायांनी आम्हाला दिला. आजही आमच्या हृदयात स्वराज्याचा अभिमान तेवता ठेवणाऱ्या प्रत्येक मावळ्यासाठी, या भूमीच्या प्रत्येक लेकरासाठी आम्ही पुन्हा एकदा गरजून सांगतोय. काय सांगतोय तर आम्ही गड्या डोंगरचं राहणार. सर्वांनी या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि आमच्या चिमुकल्यांसाठी टाळ्या वाजवल्या तर आनंदच होईल आम्हाला.
आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. हरी नाही धीरच सोडणार, बरी नाही धीरच सोडणार, चाकर शिवबाच होणार. DJ सौरभ. खंडोबाचा खंडा एकच मरी, शिवबाचा भावळा मी साखबारी. तलवार ही आमच्या बिर्दीची, शपथ खाय तुला मायभूमीची. मरणाची सन्नत लावून नशान, तू डोंगर दर्यामध्ये, दुःखान बेभान नाच गेलो मरणाच्या पायाना तालामध्ये. तू जीव शिवबाच्या पायावरी, सर्वांचे धन्यवाद मी व्यक्त करते आहे. शिवाजी महाराज एकामागून एक गड किल्ले काबीज करत होते, मुलूक काबीज करत होते. कोकणात शिवाजी राजांनी मांडलेला धुमाकूळ बातम्या विजापूर दरबारात सतत येत होत्या. शाही दौलतीला सुरुंग लागत होते. विजापूर दरबारात शाही तख्ता पुढे ताटात विडा मांडण्यात आला आणि हा विडा उचलला अफजल खानाने आणि तो गरजला, मैं सिवा को गिरफ्तार कर हुजूर के आगे पेश करूंगा. अफजल खान मुलूक उद्ध्वस्त करीत, जाळपोळ करीत, देवालय फोडीत, उद्ध्वस्त करीत पुढे सरकत होता. उद्देश हाच की चिडून शिवाजी राजे चाल करून येतील. शिवाजी राजांनी ठरवलं की अफजल खानाशी झुंजायचं, पण त्याची धुळदाण या दऱ्याखोऱ्यात उडवायची हा निश्चय त्यांनी केला. राजे प्रतापगडावर येऊन थांबले. खान वाईत येऊन थांबला. त्याने राजांना वाईत येऊन भेटा म्हणून निरोप पाठवला. प्रतापगडाच्या दरीतून राजांना उघड्यावर आणण्याचा हा खानाचा यत्न होता. राजांनी नकार दिला व खानालाच प्रतापगडाखाली येऊन भेटण्यास तयार केले. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवारी भेट घेण्याचा करार ठरला. पाहूया
हा प्रसंग या पोवाड्यातून. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. अन त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची. अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय कल्पना युक्तीची. हजी जी जी करील काय कल्पना युक्तीची. हजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान दौलत डुलेत आला, खान दौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोकून नजारा गहिरी. जिरहा जिरहा जी जी जी, जिरहा जिरहा जी जी जी, जिरहा जिरहा जी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकला, पोटामंदी पिचवा ठेकला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा पडलं पोटाला. टळा गेला खानाचा कोटळा. भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज छत्रपतींच्या छाव्याची
म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा स्मृतिदिन आहे. त्यांना देखील या निमित्तानं आपण मुजरा करूया. हर 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 हर. आज आपल्या समोर इतिहासाचं एक सोनेरी कालखंड साकार होतोय. सिंहासन डोललं, वादळ उठलं आणि स्वराज्याचं नवं पर्व अवतरलंय. होय, आज रंगमंचावर जणू युगतच मांडली आहे. तोच शिवकाळ पुन्हा उभा राहिलाय. हीच ती खिंड जेथे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी युगत मांडली होती. स्वतःच्या रक्ताने शिवरायांच्या स्वप्नांना साकार करण्याची शपथ घेतली होती. याचीच एक अनुभूती साकार करण्यासाठी येत आहेत छोटा शिशु गट, अरण्य कक्ष गटातील विद्यार्थी. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. अहो काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, यो बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, बघा 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 युगत मांडली, राजांनी आता शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली, अशी ही युगत पंताची जुबान सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभेनं भेटाया येणार सुलूक होणार हो, शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो, हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. पुढचे गाणे आहे दैवत छत्रपती. थोडा थांबून नंतर. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य स्थापण्यासाठी
जन केल्या एक हो जाती. स्वराज स्थापण्यासाठी जन केल्या एक हो जाती. घेऊन भगवा तो हाती, घेऊन भगवा तो हाती. सुराज घडवण्यासाठी, सुराज घडवण्यासाठी. आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई. आशीर्वाद हो पाठी, आहे आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. जय भवानी. राज्याभिषेक करण्याचं ठरलं. गागा भट्टांनी मुहूर्त ठरवले. राज्याभिषेक पूर्व धार्मिक विधींना प्रारंभ झाला. रायगडावर मंगलवाद्य वाजू लागली. रायगडावर रोज काही ना काही मंगल विधी होत होते. रायगड दुमदुमत होता. गागा भट्टांनी राज्याभिषेकाची सिद्धता केली. अभिषेक आत राजवाड्यामध्ये झाला आणि राज्यारोहण राजसभेत सिंहासनावर. महाराज राजसभेत आले. राजसभा जनसमुदायाने दाटली होती. सोन्याचे दंड घेतलेले भालदार चोपदार, अष्टप्रधान मंडळ आणि चिटणीस महाराजांसमोर अदबीने चालत होते. समोर रत्नजडीत सिंहासन झळाळत होते. असंख्य स्त्रीपुरुष, राजमंडळी, मुत्सद्दी सरदार, कवी, क्रीडजन, सेवक वर्ग अशा समुदायाने राजस होती. दिवट्या, मशाली आणि रोषणाई असल्यामुळे भगव्या केशरी प्रकाशात सारी सभा काही एक वेगळं सौंदर्य लायली होती. आणि अखेर 350 वर्षांच्या गुलामगिरीनंतर भरतखंडाच्या इतिहासातील तो अमृताचा क्षण प्रकटला. श्री नृपशालिवाहन शके 1596 आनंद नाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवार पहाटे 5 वाजता मुहूर्ताची घटिका भरली आणि गागा भट्टांनी सूचना करताच महाराज सिंहासनावर आढूर झाले. पाहूया हा प्रसंग. राजर्षींचा राजा युगंधरांचा योगी सामर्थ्याचा सर्जा. सुफलित संचित सह्याद्रीचे महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे. संजीवन हो जनामरणांचे, संजीवन हो जनामरणांचे. रयतेच्या रे तारणहारा पावित्र्याच्या तेजा युगंधरांचा योगी तो सामर्थ्या. धीश्वर क्षत्रिय कुलावंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी.
धन्यवाद सर्वांचे. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. छत्रपती संभाजी महाराज की. काळोखाच्या सारून राठीला बाई ग पहाट पारीला उगवला सूर्यवा सह्याद्री रांगला अनवातो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला अनवातो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला स्वराज्याचं तोरण बांधिल शिवबन राजन. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. स्वराज्याचं तोरण बांधिल शिवबन राजन. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. शिवबनाच शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. छत्रपती झालं ग माय ग ग ग. छत्रपती झालं ग माय ग ग. हे पालखीताल कोण सोबती मावळ सरदार अन 32 मन सिंहासन त्यावरी बैसलो कोण ग. रायगडाच्या सत्रेवर गरजती शाहिरी ललकर संगनकार तुतारी वाजती संबळ घेतन मासराज. शाजीची जाऊच रत्न शिवबाग माय ग ग ग. छत्रपती झालं ग माय ग ग ग. छत्रपती झालं ग माय ग ग ग. अष्टक कदम अष्टक कदम अष्टक कदम. महाराज गणपती धूपती गजापती सुवर्णन्न श्रीपती अष्टवदनवेष्टित नायनङ्काटमण्डित शस्य पारंगत नानेति पुरंगति पौरभवता पुरंगत सत्य सिंहासनाधीशन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. भवानी हर 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 हर. तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे, एकच क्षण दे. वंदे मातरमची फायनल ऑर्डर मी देतो. सगळ्यांना उभं करून सावधान करतो. मला सांगून आलं वंदे मातरम तुमचं सुद्धा
संस्कृती सीबीएसई प्रमाणे अभ्यासक्रम सुरू पुष्पाताई जोशी बालविकास मंदिरात गेल्या 24 वर्षांपासून शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. नमस्कार, मी सौभाग्यवती रंजा दत्तात्रय सोनवणे गेल्या 24 वर्षांपासून पुष्पाताई जोशी बालविकास मंदिरात कार्यरत आहे. नमस्कार, मी श्रीमती मयुरी सचिन जोशी गेल्या 12 वर्षांपासून पुष्पाताई जोशी बालविकास मंदिरात शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. नमस्कार, मी पुष्पाताई जोशी बालविकास मंदिरात शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. नमस्ते, myself Shikha Bhatia. I am helping the students to explore the world. सर्व पालकांना विनंती आहे, जागेवरतीच उभं राहायचंय. सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. आता गोंधळ आवाज बंद करा. आपल्या कार्यक्रमाची सांगता आता वंदे मातरम या गीतापासून होणार आहे. सर्व पालकांना विनंती आहे, जागेवर उभं राहा. आहेत त्या ठिकाणी स्तब्ध. एक साथ सावधान. श्यामला मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित ध्रुवदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी.